राज्यात लोकसभेचा निकाल लागला. एक इंटरेस्टिंग निकाल लागला तो उत्तर महाराष्ट्रातल्या धुळे लोकसभा मतदारसंघात. खरं तर धुळ्याची लढतच रंजक झालेली, कारण ज्या शोभा बच्छाव इथे खासदार म्हणून निवडून आल्या आहेत त्या खरं तर काँग्रेसच्या उमेदवार म्हणून धुळ्यात आल्याच नव्हत्या, कारण त्या आहेत नाशिकच्या. त्यानं काँग्रेस पक्षाने धुळे लोकसभा मतदारसंघाचा ऑब्झर्व्हर म्हणजेच निरीक्षक म्हणून पाठवलं होतं. धुळ्यामध्ये काँग्रेससाठी योग्य उमेदवार निवडण्याची जबाबदारी शोभा बच्छाव यांच्यावरती होती, पण काँग्रेसला उमेदवारच मिळत नव्हता आणि शेवटी शोभा बच्छाव यांना नाशिकहून आयात करण्यात आलं आणि ऐनवेळी धुळे लोकसभा मतदारसंघाचं उमेदवार म्हणून उभं करण्यात आलं. आयात उमेदवार आणल्यामुळं काँग्रेसमध्ये नाराजी पसरली. काही इच्छुकांनी काँग्रेस सोडून भाजप प्रवेश केला. काँग्रेसच्या अनेक स्थानिक नेत्यांनी राजीनामे दिले. या नाराजी सकट काँग्रेस पक्षाने इथे प्रचार केला. ही जागा काय काँग्रेसला मिळणारी नव्हती असं वाटत होतं, पण निकाल असा काय लागला की नाशिकच्या पहिल्या महिला महापौर असलेल्या शोभा बच्छाव धुळ्याच्या पहिल्या महिला खासदार म्हणून निवडून आल्या. शेवटच्या सेकंदापर्यंत इथली चुरस होती. निकाल काँग्रेसच्या बाजूने लागला आणि भाजपचे सिटिंग खासदार असलेले सुभाष भामरे पराभूत झाले. पण जेव्हा निकालाची मतांची आकडेवारी समोर आली तेव्हा सगळ्यांच्या नजरा मालेगाव मधून आलेल्या लीड कडे गेल्या, कारण याच मालेगावने वारं फिरवलं आणि धुळ्याचा निकालही फिरला. धुळ्यामध्ये असं काय घडलं की एकट्या मालेगावमुळे धुळ्याचा निकाल फिरला, जाणून घेऊयात या व्हिडिओमधनं. नमस्कार, मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती. जसे की सुरुवातीला आपण बोललो, इथे काँग्रेसला तुल्यबळ उमेदवार मिळत नव्हता आणि म्हणून नाशिकच्या असणाऱ्या शोभा बच्छाव यांना काँग्रेस पक्षाने इथनं उमेदवारी दिली होती आणि म्हणूनच भाजपसाठी ही लढत एकतर्फी वाटत होती. पण हे चित्र नंतर बदललं. एमआयएमने उमेदवार न देता काँग्रेसला पाठिंबा देणं, वंचितच्या उमेदवाराचा अर्ज बाद होणं, यामुळे या मतदारसंघात काँग्रेसने भाजप समोर आव्हान निर्माण केलं होतं. पण तरीही प्रचारामध्ये डॉक्टर सुभाष भामरेंनी आघाडी घेतली, कारण भाजपची रणनीती स्ट्रॉंग होती. भाजपची बूथरचना सक्षम होती. 6 विधानसभा मतदारसंघात पदाधिकारी कार्यकर्त्यांची फौज होती. पालकमंत्री दादा भुसे यांनी शिर्डी नाशिकची जबाबदारी सांभाळली होती. स्वतः भामरेंनी प्रचाराची रणनीती आखली. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शहरासह गाव पातळीपर्यंत प्रचार पोहोचवला. प्रचाराची विविध साधनं ताकदीनिशी वापरली गेली होती. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची येथील सभा वातावरण निर्मितीसाठी फायदेशीर ठरली. उमेदवाराला बळ देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या नेत्यांच्या सभा देखील पार पडल्या होत्या. थोडक्यात काय, भाजपकडे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा फौजफाटा, सक्षम बूथरचना, वरिष्ठ स्तरावरनं पुरवली जाणारी रसद आणि पाठीशी नेत्यांचं बळ, अशी सगळी ताकद भाजपने भामरे यांच्या पाठीमागे लावली होती. तेच दुसरीकडे दुबळी काँग्रेस, ऐनवेळी नवख्या चेहऱ्याची महिला उमेदवार देण्यामुळे पक्षांतर्गतली नाराजी, सक्षम बूथरचना नाही की पक्षाकडनं मोठं पाठबळ नाही, त्यामुळे कित्येक गावात काँग्रेसच्या उमेदवार बच्छाव पोहोचू देखील शकल्या नव्हत्या. तरी देखील शोभा बच्छाव जिंकून आल्या. सुरुवातीला डॉक्टर सुभाष भामरे हे आघाडीवरती होते, मात्र नंतर शोभा बच्छाव यांनी आश्चर्यकारकरित्या सुभाष भामरे यांच्यावरती आघाडी घेतली आणि शोभा बच्छाव यांचा धुळे लोकसभा मतदारसंघातनं विजय झाला. तुम्ही विधानसभा मतदारसंघ निहाय मतदानाच्या आकडेवारीवरती नजर टाकली तर लक्षात येईल की इथला निकाल कसा लागला. धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातनं सुभाष भामरेंना 1,40,505 मतं, तर शोभा बच्छाव यांना 76,266 अशी मतं मिळालेली. तर भामरेंना 64,239 लीड होतं. धुळे शहर मधनं सुभाष भामरेंना 93,262 तर बच्छाव यांना 88,438 मतं होती. इथं भामरेंना 4,824 लीड होतं. शिंदखेड्यातनं सुभाष भामरेंना 1,11,849 मतं, तर शोभा बच्छाव यांना 68,424 मतं होती. भामरेंना शिंदखेड्यातनं 43,425 मतांचं लीड मिळालं होतं. मालेगाव बाह्यमधनं सुभाष भामरेंना 1,27,454 तर बच्छावना 72,242 मतं होती. इथून भामरेंना 55,212चं लीड मिळालेलं. बागलांमधनं सुभाष भामरेंना 10,166 तर शोभा बच्छाव यांना 78,253 अशी मतं होती. इथनं बच्छाव यांना 68,087 मतांचं लीड मिळालं. खरा निकाल फिरला तो मालेगाव मध्यमधून आलेल्या मताधिक्यामुळे. मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघात सुभाष भामरेंना 4,542 मतं मिळाली, तर शोभा बच्छाव यांना 1,98,869 मतं मिळाली. इथून 1,94,327 मतांचं लीड बच्छाव यांनी घेतलं. मतांची एकूण आकडेवारी पोहोचली ती म्हणजे शोभा बच्छाव यांना 5,83,866 तर सुभाष भामरेंना 5,80,035 मतं. 3,833 मतांनी शोभा बच्छाव यांनी सुभाष भामरे यांचा पराभव केला. शोभा बच्छाव यांना मालेगावने तारलं असं म्हणावं लागेल, पण मालेगावमध्ये असं काय घडलं?
पहिली गोष्ट म्हणजे शोभा बच्छाव यांचं सासर मालेगाव तालुक्यात आहे आणि माहेर देवळा तालुक्यात आहे, त्यामुळे त्यांचा जनसंपर्क इथं महत्त्वाचा ठरला. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मालेगाव मधील मुस्लिम बहुल भागात एकूण वातावरण हे भाजपच्या विरोधात गेलं. निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात नरेंद्र मोदींच्या मुस्लिम विरोधी वक्तव्यामुळे मुस्लिम समाजात भाजपबद्दल संताप निर्माण झाला होता. नाशिकमधील सभेतही मोदींनी अल्पसंख्याक तुष्टीकरणासाठी काँग्रेसवर निशाणा साधला होता. प्रचारामध्ये काँग्रेसनेही भाजप संविधान बदलणार असल्याची लाईन काँग्रेसने मोठी केली होती. त्यात एमआयएम आणि वंचितचा उमेदवार या लढतीमध्ये कुठेच नव्हता. त्यामुळे मालेगावमधील एक गठ्ठा दलित आणि मुस्लिम मतदान हे काँग्रेसकडे गेलं. मतदानाच्या दिवशी मालेगाव मध्य भागातील मुस्लिम मतदार हे मोठ्या संख्येने मतदान करण्यासाठी घराबाहेर पडले होते. 20 मे रोजी रात्री 10:45 पर्यंत मालेगाव सेंट्रलमध्ये 64.8% इतकं मतदान झालं होतं. 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मालेगावमध्ये 49% मतदान झालेलं. यावेळेस मतदानाची टक्केवारी वाढली होती आणि हीच वाढलेली टक्केवारी आणि एकूणच मुस्लिम मतं बच्छाव यांच्या पारड्यात पडली. थोडक्यात मालेगाव मध्यमधील अल्पसंख्याक मतदारांनी काँग्रेसला निवडलं असं आपण म्हणू शकतो. हे काय पहिल्यांदा घडलं अशातला भाग नाही. 2014 आणि 2019च्या निकालाची आकडेवारी हीच सांगते. मालेगाव मध्यमधून 14ला काँग्रेसच्या उमेदवाराला 1,06,776 आणि 2019ला 1,20,921 आणि आता 2024ला 1,94,327 असं लीड मालेगावने काँग्रेसच्या पारड्यात टाकलं आणि हेच लीड शोभा बच्छाव यांना विजयाच्या दिशेने घेऊन जाण्यास महत्त्वाचं ठरलं आणि काँग्रेसच्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव या 3,831 मतांनी विजयी झाल्या. पण मालेगाव बाह्यनं भाजपला कल दिला. महत्त्वाचं म्हणजे मालेगाव बाह्य हा हिंदू बहुल विधानसभा मतदारसंघ आहे. दादा भुसे इथले आमदार आहेत. मालेगाव शहरापेक्षा इथली मतदानाची टक्केवारी तशी फार कमी होती, पण हे लीड इथलं भाजपच्या पारड्यात गेलं. गेल्या 4 लोकसभा निवडणुकीत मालेगाव बाह्य नेहमीच भाजप उमेदवाराच्या पारड्यात मतं टाकत आलेला आहे. मालेगाव मध्यमध्ये काँग्रेस उमेदवाराला मिळालेलं मताधिक्य कमी करण्याची जबाबदारी जणू मालेगाव बाह्य या विधानसभा मतदारसंघाने आजवर पेलत आलेला आहे. मालेगाव मध्यची आघाडी कमी करतानाच भाजप उमेदवाराचा विजयाचा मार्ग सुकर करण्याची भूमिका मालेगाव बाह्य आजवर बजावत आलेला, पण यावेळी याचा फायदा काय भाजपला झालेला दिसून आलेला नाहीये. धुळे लोकसभा मतदारसंघातील धुळे ग्रामीणमध्ये काँग्रेसची सत्ता वगळली तर धुळे शहरात एमआयएम, शिंदखेड्यात भाजप, मालेगाव मध्यमध्ये एमआयएम, मालेगाव बाह्यमध्ये शिवसेना शिंदे गट आणि सटाणा बागलाण विधानसभा मतदारसंघात भाजपची सत्ता आहे. धुळे लोकसभा मतदारसंघात गेल्या 15 वर्षांपासून भाजपची ताकद आहे. ठाकरेंच्या सेनेची आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची इथे फारशी ताकदही धुळे मतदारसंघात नाहीये. त्यामुळे इथला निकाल भाजपच्याच बाजूने लागेल असं स्पष्ट चित्र दिसत होतं. तसे अंदाज देखील बांधले जात होते, पण निकाल हा भाजपच्या बाजूने लागला नाही. पण का लागला नाही? धुळे लोकसभा मतदारसंघात सुभाष भामरेंच्या पराभवाची कारणं नेमकी काय ते पाहूयात. तर जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न गंभीर होता. कांद्यांच्या प्रश्नाचं लोण या मतदारसंघातही पोहोचलं होतं, कारण नाशिकच्या ग्रामीण भागातले 3 विधानसभा मतदारसंघ हे धुळे लोकसभा मतदारसंघात येतात. या पट्ट्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी, या नाराजीने भामरेंच्या पराभवात महत्त्वाची भूमिका बजावली. धुळे महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता असून देखील जिल्ह्यात अनेक विकास कामं पेंडिंग आहेत. मतदारसंघात रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीयेत. अशी सगळी कारणं सुभाष भामरेंच्या विरोधात गेली. ही कारणं तर आहेतच, पण मालेगाव मधून नेहमीप्रमाणे येणारा कल यावेळी घात करणारा ठरेल याची भाजपला कल्पनाच नव्हती. सुरुवातीपासूनच इथली निवडणूक एकतर्फी असल्याचे भाजपचे नेते उघडपणे बोलत गेले. यातून संपूर्ण मतदारसंघात ओव्हर कॉन्फिडन्स तर नडलाच भाजपला असं आपण म्हणू शकतो. थोडक्यात बागलाण आणि मालेगावमुळे धुळ्याचा निकाल फिरलाय असं म्हणावं लागेल. तुमचं निरीक्षण काय सांगतं? सुभाष भामरेंची हॅट्रिक कशामुळे रोखली गेली असेल? भाजपच्या हातून धुळ्याची जागा निसटण्याची आणखी काय कारणं असू शकतात? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि लगावती YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.